आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। संसदेच्या परिसरामध्ये महाविकास आघाडीच्या खासदारांच्या सोयाबीनच्या मुद्द्यावरती विरोध प्रदर्शन सुरू आहे। सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी खासदारांनी केली आहे। सोयाबीन खरेदीच्या मुद्द्यावरनं महाविकास आघाडीचे खासदार आंदोलन करतायत। अधिक माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय माहिती या आंदोलनाबद्दल? आज महाविकास आघाडीचे खासदार आहेत तर ते सोयाबीनच्या मुद्द्यावरून संसदेच्या परिसरामध्ये जोरदार विरोध प्रदर्शन करीत आहे। महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने माहिती मिळते, साधारणतः जो गोंधळ केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या प्रसिद्धी पत्रकारांमुळे झाला आहे त्यावरती लवकरात लवकर केंद्र सरकारच्या वतीने तोडगा काढावा अशा प्रकारची मागणी करण्याचं आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीने सोयाबीनच्या खरेदीच्या मुद्द्यावरून ज्या पद्धतीने काल शिवराज सिंग चौहान यांनी ट्विट करून त्यानंतर प्रसिद्धी पत्रकारांनी माहिती दिली का 24 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली खरेदीसाठी, पण जर रात्री उशिरा जर बघितलं राज्य सरकारने आपली भूमिका जाहीर केली की अशा प्रकारची कुठलीही मुदतवाढ नाहीये। यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये सामंजस्य नाही का, सोबतच दोघांमध्ये ज्या पद्धतीनं चर्चा व्हायला हवी होती सोयाबीनच्या मुद्द्यावरून ते देखील झाली नाही असं प्रकारचं स्पष्टपणे जाणवतंय। त्यामुळे याच मुद्द्यावरून आता सर्व महाविकास आघाडीचे खासदार जे आहेत ते सोयाबीनच्या खरेदीच्या मुद्द्यावरून जोरदार संसद परिसरामध्ये प्रदर्शन करत आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की सोयाबीनच्या मुद्द्यावर तत्काळ शिवराज सिंग जे केंद्रीय कृषी मंत्री आहे यांनी तत्काळ पाऊल उचलावे आणि महत्त्वाचं म्हणजे बघितलं यावर शेतकऱ्यांना तत्काळ दिलासा द्यावा अशी देखील मागणी करत आहे। या विरोध प्रदर्शनामध्ये जर बघितलं डॉक्टर कल्याण काळे आहे, सुप्रिया सुळे आहे, निलेश लंके आहे, त्यानंतर वर्षा गायकवाड आहे, हातामध्ये ते सोयाबीनच्या खरेदीची मुदतवाढ द्या अशा प्रकारची मागणी देखील करीत आहेत। स्टुडिओ बरोबर प्रशांत, धन्यवाद या माहितीसाठी। संसदेच्या बाहेर उभे असलेले हे महाविकास आघाडीचे खासदार सोयाबीनच्या मुद्द्यावरनं हातात फलक घेऊन आंदोलन करतायत।